नमस्ते मंडळी, आज मी बनवणार आहे उडदाच्या डाळीचं घुटं। तर उडदाची डाळ आपल्याला सालीसहित घ्यायची आहे, त्यामुळे उडदाचं घुटं खूप छान बनतं, चविष्ट। नसेल तर अशी नॉर्मल डाळ घेतली तरी चालते उडदाची, पण तुमच्याकडे असेल तर नक्की सालीसहितच घ्या, खूप छान बनते। आमच्या सातारी भागात कशी बनवतात उडदाच्या डाळीचे घुटे त्या पद्धतीने मी बनवणार आहे। त्यासाठी साहित्य पाहून घ्या मी काय काय घेतलेलं आहे ते। घुटं बनवण्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया आपण, म्हणजे पावडर वगैरे लागले असेल तर ती निघून जाते। डाळ भाजून घ्यायची, भाजून घेतल्यामुळे खूप छान असं त्याला स्वाद येतो, त्यामुळे भाजून घ्यायची आणि नंतर कुकरला लावून शिजवून घ्यायची। बघा, भाजल्यानंतर डाळ अगदी हलकीशी झालेली आहे। कुकरला डाळ लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया, मसाला वाटून घेऊया। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, हे खोबरं खिसून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो। पाणी टाकून वाटून घेऊ। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या। हा मसाला आपला छान बारीक करून झालेला आहे। कुकरला लावलेले उडदाची डाळ ही छान शिजलेली आहे। आता पळीच्या साहाय्याने थोडं हटून घेऊया डाळ। तर मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। 2 पळी तेल टाक, तर थोडीशी मोहरी, जिरे, असा कढीपत्ता, पत्ता तडतडल्यानंतर थोडेसे टोमॅटोचे काप केलेले आहे ते टाकून घेऊ। तो वाटलेला हिरवा मसाला आहे तो तेलात छान भाजून घेऊया। तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला तेलात। चमचा हळद, चमचा धना पावडर। आपला खूपच घट्ट झालेला आहे, थोडं पाणी टाकून छान भाजून घेऊ। मसाल्याचा सगळीकडे खमंग असा वास सुटलेला आहे। मसाला छान आपला परतवून झालेला आहे। घोटलेली ही उडदाची डाळ ही टाकून घेऊ। थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, छान मिक्स करून घेऊ। चवीपुरते मीठ टाकू। आता मंद गॅसवर 10 मिनिट छान असं शिजू देऊ, म्हणजे मसाल्याची चव त्यात उतरेल। मंद गॅसवर मी 10 मिनिट छान असं शिजू दिलं आहे उडदाचं घुटं। पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। आपण हिरवं वाटण करून घातलेलं आहे, तरच टेस्ट येते त्याला। वरून थोडासा तडका देऊ आपण, मोहरी, मिरची व लाल मिरचीचा हा तडका वरून देऊ। खूप छान आणि स्वादिष्ट होती ही। शकता तुम्ही कसं आपलं मस्त दिसत आहे उडीद डाळीचं घुटं। थोडी कोथिंबीर भुरभुरूया, नुसतं तोंडाला पाणी सुटलं आहे। मग आमच्या सातारी भागातलं उडदाच्या डाळीचं घुटं खायला। तर मंडळी, आमच्या सातारकडच्या भागात अशा पद्धतीने उडदाच्या डाळीचे घुटे बनवतात। तुम्ही कसे बनवता तेही कमेंट करून सांगा। जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, जाता जाता एक लाईक पण करा। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।